पुन्हा एसटी स्टँडला आता या ठिकाणी परिवहन विभागाच्या चालकाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे। या ठिकाणी एका वयोवृद्ध माणसाच्या अंगावरून त्याचा जर तुम्ही पाय पाहिला तर त्याच्यावरून एवढी मोठी गाडी त्या ठिकाणी गेली। अशा प्रकारचा अपघात जर त्या ठिकाणी होतोय, तो तुमच्या चुकीच्या हलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी होतोय, तरी याला अपघात कसा म्हणायचं? जाणून बुजून केलेली गोष्ट ज्या नसल्याला आपण अपघात म्हणतो, पण हा निग्लिजन्स आहे, हा त्या ठिकाणी तुमचा दुर्लक्षितपणा आहे, हा तुमचा निष्काळजीपणा आहे। आम्ही आता या ठिकाणी शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांचा फोन आला आम्हाला आणि बाकी त्यांचे सुद्धा सहकारी या ठिकाणी तातडीने पोहोचलो। त्या ठिकाणी त्याला ॲम्ब्युलन्स आणि मदत जी आहे वैद्यकीय ती सुरू झाली आहे। पण आमची मागणी आहे की या ठिकाणी ज्या ड्रायव्हरकडनं निष्काळजीपणातून हे घडलेलं आहे त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी हे जे केलं सगळं त्याबद्दल डिपार्टमेंटकडनं त्यांच्या विभागाच्या त्याला त्या ठिकाणी कठोरात कठोर शासन केलं गेलं पाहिजे। आणि ह्या सगळ्या प्रकाराबाबतीमध्ये इथं वारंवार छोटमोठे अपघात घडत असतात असं नागरिक सांगतायत, हे आपलं घडू नयेत यासाठी कठोर त्या ठिकाणी पावलं जी आहेत ती यांच्या विभागाने उचलावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। जवळजवळ 1 तास या ठिकाणी घडलेले होते वारंवार। माणुसकी नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मला वाटतं शिल्लक राहिलेली नाही। ज्याला घटना घडली त्या क्षणाला ॲम्ब्युलन्सची सुद्धा वाट न बघता मिळेल ते वाहन, हे एस टी स्टँड आहे, या ठिकाणी रिक्षा आहेत, लोक आहेत, गाडी आहे, कुणी मदत करायला तयार असतो अशा वेळेला। तातडी इथं आजूबाजूला हॉस्पिटल्स सुद्धा मोठ्या म्हणजे आनंद सारखं मोठं हॉस्पिटल देखील इथं आहे, बाकी ऑप्शन्स आहेत। उचलून पहिले ज्या ड्रायव्हरनी ही चूक केली तो आणि इथले जे काही एस टी विभागाचे कर्मचारी आहेत यांनी त्या ठिकाणी पुढे यायला पाहिजे होतं ना, त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटल न्यायला पाहिजे होतं ना। पण माणसातली माणुसकी संपल्याचं दिसतंय। तब्बल 1 तास 60 मिनिटं लक्षात घ्या की त्या ठिकाणी त्याला बसवण्यात आलं, कोणते उपचार त्याला मिळालेले नाहीत। हा मोठा हलगर्जीपणा त्या ठिकाणी आहे। ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी फोन करण्याचं काम हे निलेश लंके साहेबांचा फोन ज्याला आम्हाला आला तर आमच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी स्वतः फोन केला, ॲम्ब्युलन्सला बोलवलं आणि त्या ठिकाणी मग ती पुढची सगळी कारवाई झाली। परंतु घडलेली घटना जी आहे त्याला नुसतं अपघात म्हणून त्या ठिकाणी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणावरती पांघरून कुणीही घालू नये।